आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. महाराज, रामायण नावाचं महाकाव्य जे आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत ते आमचे गुरुदेव भगवान श्री वाल्मिकी यांनी परमपूज्य देवर्षी नारदजी आणि परमपिता ब्रह्माजींच्या आदेशानुसार आपल्या संपूर्ण जीवनचरित्राच्या आधारावर लिहिले आहे. आमचा आशीर्वाद आहे. महर्षी वाल्मिकी द्वारा रचित ही कथा ऐकणारे आणि ऐकवणारे अशा दोन्हींसाठी कल्याणकारी असेल. श्रोतागण, जी एका राजाची कन्या आहे, एका राजाची स्नुषा आहे आणि एका चक्रवर्ती राजाची पत्नी आहे, तीच महाराणी सीता वनवासाच्या दुःखात आपले दिवस कसे कंठत आहे. आपल्या कुळाचा गौरव आणि स्वाभिमानाचं रक्षण करता करता अगदी कुणाचीही मदत न घेता असं ती आपलं काम स्वतःच करत आहे. कठिन कुल्हाड़ी लेके लकड़ियां काटती है, कर्म लिखे को पर काट नहीं पाती है. आम्ही दोघं भगवान श्री वाल्मिकी यांचे शिष्य लव आणि कुश, महाराज श्रीराम आणि समस्त गुरुजनांना प्रणाम करतो. आमच्या गुरुदेवांचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त हो. सुरेख सुंदर, तुमचं कल्याण होवो. महाराज, आम्ही आपल्या आज्ञेनुसार सभेत आलो आहोत. आम्हाला काय करावयाचं आहे, आज्ञा द्या. ही सभा तुम्हा दोघांचं स्वागत करत आहे. तुम्हा दोघांनी केवळ आमच्या सैन्यावर आपल्या वीरतेची छापच पाडली नाही, तर आपल्या स्वरांच्या चमत्कारांनी अयोध्यावासियांना भावविवश देखील केले आहे. आम्ही या सभेमध्ये तुमचा सन्मान करतो आणि सन्मान प्रित्यर्थ अंगवस्त्र तुम्हाला भेट करत आहोत. आम्ही आपणास विनंती करतो की आपण दोघांनी आसन ग्रहण करावं आणि आपल्या गुरूंनी रचलेल्या गोष्टी ऐकवून या संपूर्ण सभेच्या श्रोत्यांना अनुग्रहित करा. जशी आज्ञा. महाराज, रामायण नावाचं महाकाव्य जे आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत ते आमचे गुरुदेव भगवान श्री वाल्मिकी यांनी परमपूज्य देवर्षी नारदजी आणि परमपिता ब्रह्माजींच्या आदेशानुसार आपल्या संपूर्ण जीवनचरित्राच्या आधारावर लिहिले आहे. त्यांनीच हे संगीतबद्ध पण केलं आहे. महाराज, या महाकाव्यात जे काही घडलेलं आहे आणि यापुढे जे काही घडणार आहे तो आपला सारा जीवन वृत्तांत आमच्या त्रिकालदर्शी गुरुदेवांनी आधीच पाहून लिहून ठेवला आहे. परंतु आम्हाला तर आजपर्यंतच्याच कथेचं ज्ञान आहे. भविष्याची कथा तर त्यांनी आम्हालाही नाही सांगितली. म्हणून आम्ही आपल्याला आजपर्यंतची कथा दररोज थोडी थोडी करून ऐकवत जाऊ. आता जर आपली आणि समस्त गुरुजनांची आज्ञा असेल तर आम्ही कथा ऐकवण्यास आरंभ करू का?
जर गुरुदेवांची आज्ञा असेल तर. अवश्य. आमचा आशीर्वाद आहे. महर्षी वाल्मिकीद्वारा रचित ही कथा ऐकणारे आणि ऐकवणारे अशा दोन्हींसाठी कल्याणकारी असेल. ओम श्री महागणाधिपतये नमः. ओम श्री उमा महेश्वराभ्यां नमः. वाल्मीकि गुरुदेव के पद पंकज सिरना, सुमिरे मात सरस्वती, हम पर हो सहाय. मात पिता की वंदना करते बारंबार, गुरुजन राजा प्रजाजन, नमन करो स्वीकार. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. जम्बूद्वीपे भरतखण्डे आर्यावर्ते भारतवर्षे एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की. यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. रघुकुल के राजा धर्मात्मा, चक्रवर्ती दशरथ पुण्यात्मा, संतति है तो यज्ञ करवाया, धर्म यज्ञ का शुभ फल पाया. कृप घर जन्मी चार कुमारा, रघुकुल दीप जगत आधारा. चारों भ्रातों के शुभ नामा, भरत शत्रुघ्न लक्ष्मण रामा. गुरु वशिष्ठ के गुरुकुल जाके, अल्पकाल विद्या सब पाके, पूरन हुई शेषा रघुवर पूरन काम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. मृदु स्वर कोमल भावना, रोचक प्रस्तुति ढंग, एक एक कर वर्णन करें लव कुश राम प्रसंग. विश्वामित्र महामुनि राई, तिनके संग चले दो भाई. कैसे
ने सबके मन जीते। वनगमन, सीता हरण, हनुमत मिलन, लंका दहन, रावण मरण, अयोध्या पुनरागमन। सविस्तार सब कथा सुनाई, राजा राम भये रघुराई। राम राज आयो सुखदाई, सुख समृद्धि श्री घर घर आई। श्रोतागण, जी एका राजाची कन्या आहे, एका राजाची स्नुषा आहे आणि एका चक्रवर्ती राजाची पत्नी आहे. तीच महाराणी सीता वनवासाच्या दुःखात आपले दिवस कसे कंठत आहे. आपल्या कुळाचा गौरव आणि स्वाभिमानाचं रक्षण करता करता, अगदी कुणाचीही मदत न घेता, कसं ती आपले काम स्वतःच करत आहे. स्वतः वनातून लाकडे तोडते, स्वतःच आपले धान्य कुटते, स्वतःच जात्यावर दळण दळते आणि आपल्या अपत्यांना स्वावलंबी बनण्याचं शिक्षण कशी देते, याची आता करुण व्यथा ऐका. जनक दुलारी कुल वधु दशरथ जी की राज रानी होके दिन वन में बिताती है. रहती थी घिरी जिसे दास दासी आठों याम, दासी बनी अपनी उदासी को छुपाती है. धर्म प्रवीण सती परम कुलीन सब विधि दोषहीन जिन दुख
में स्वावलंबी सबल बनाती है। ऐसी सीता माता की परीक्षा लेते, दुख देते, निठुर नियति को दया भी नहीं आती है। उस दुखिया के राज दुलारे, हम ही सुत श्री राम तिहारे। सीता माँ की आँख के तारे, लव कुश है इतु नाम हमारे। हे पितु भाग्य हमारे जागे, राम कथा कही राम के आगे। आम्ही दोघं आपल्या पित्याच्या चरणांना प्रणाम करतो.